म्हणे तू एक कृषी तज्ञ आहेस. आता तूच सांग, सोयाबीन हे शेतकऱ्यासाठी शाप आहे का वरदान आहे? हा, निसतत बदलणारा हवामान आणि बिनभरवशाचा पाऊस. बरं, पीक काढणीच्या टायमाला जर पाऊस पडला तर ते शेंगा सडून त्या बियांना कोंब फुटतो. बरं, त्या पिकाला रास्त भाव मिळत नाही. करायचं काय? खरं आहे शुभान्या, पण एक गोष्ट लक्षात घे. अरे मुळात सोयाबीन हे पीक भारतातलं नव्हेच. 1984 मध्ये भारतामध्ये आणि 1990च्या आसपास हे महाराष्ट्रामध्ये आलं. ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका यांचं उत्पन्न 40%हून अधिक आहे आणि आपलं फक्त 4% आहे. त्याच्यामुळे या सोयाबीनचा दर हे देश ठरवतात. पण मग आपल्या देशामध्ये सोयाबीनचं उत्पन्न वाढवायचं कसं? कारण सोयाबीन हे द्विदल पीक आहे. ते जमिनीतलं नत्र म्हणजे नायट्रोजन आणि सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक घटक कायम ठेवून शेतीची सुपीकता वाढवतात. बरं, मी आता दरवर्षी पीक घेतो या, बरं ते पीक वाढायच्या ऐवजी कमी कमी होत चाललंय. आता पीक कमी झालं म्हणजे खत आलं, खत आलं म्हणजे खर्च वाढला. आता तुम्हीच सांगा, हे पीक आम्ही घ्यायचं की नाही? कसं नाही शीतल वहिनी, अहो सोयाबीनपेक्षा त्याच्या तेलाला चांगली मागणी आहे बघा. तसं तेल काढून झाल्यावर त्याच्या चोथ्यातून 1 नंबर DOC बनते. अहो पौष्टिक म्हणून सोयाबीनची पेंड पोल्ट्री उद्योगाला एकदम उपयोगी आहे. अहो नुसती सोयाबीनची पेंड जरी निर्यात केली ना तरी 1500चा भाव सहज मिळतोय. अरे वा, हे लई झाक आहे. अहो पण कधी ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका यांचं हेक्टरी उत्पादन भारतापेक्षा कैक पटीने अधिक आहे. त्यामुळे त्यांना सोयाबीन आणि त्याची पेंड कमी दरात विकता येते. अच्छा. अहो पण आपण जर निर्यात करायचं म्हटलं तर तो भाव परवडेल का आपल्याला? त्यानं आपलंच नुकसान होईल आणि त्यामुळे मग सरकारला निर्यात अनुदान द्यावं लागेल आणि मग तेव्हा कुठे 1500चा भाव मिळतो. म्हणजे असं असेल तर ते आपल्या देशालाच परवडणार नाही. त्यात मक्यातून इथेनॉल काढलं की त्याची पेंड सोयाबीनच्या पेंडीपेक्षा स्वस्त पडते आणि त्याच्यामुळे त्याला मागणी अधिक वाढते. तुमच्या बोलण्यातून मला एक जाणवलं, सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नाही तर ते तेल गाळून उरलेल्या बियांच्या चोथ्यापासून DOC निर्यात करणाऱ्या मोठ्या उद्योजकांच्या फायद्यासाठी झाले. आणि म्हणून म्हणतो, केवळ सोयाबीनवर अवलंबून न राहता पारंपरिक अशी मिश्र शेती सुद्धा केली पाहिजे. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि उत्पन्नाची हमी सुद्धा मिळेल. बरोबर. सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ठरेल का वरदान? जागरूकतेतून वाढवूया शेतकऱ्याचं ज्ञान.